ओके. नसरापूरच्या गाजलेल्या खटल्याचा अंतिम निकाल आज न्यायालयाने जाहीर केलेला आहे. मागच्या तारखेला मेहरबान न्यायालयाने आरोपीला दोषी साबित झालेला आहे, सर्व आरोपी विरुद्धचे दोष साबित झालेले आहे असा न्याय निर्णय दिलेला होता. त्यानंतर आरोपीला काय शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि आरोपीचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं. त्यात प्रॉसिक्युशनकडनं आम्ही एकूण 12 सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट हे पटलावर ठेवलेत आणि त्यावर युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे. हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची. आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला. ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने पडताळून बघितलं. आरोपीने जागेची रेकी केली. आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला. त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वासरू दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं. जाताना तिला गाठीशेवचं आमिष दाखवलं, गाठीशेव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले. यात अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3:12 आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3:51 हा एकटा बाहेर येतोय. असा हा एकूण 39 मिनिटाचा जो कालावधी आहे ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. यासोबत आरोपीचे वैद्यकीय दाखले, मयताचे वैद्यकीय दाखले आणि FSLची रिपोर्ट्स यावर अतिशय भर देण्यात आला. ह्या 39 मिनिटात ह्या बालिकेवर एकूण 18 गंभीर स्वरूपाच्या जखमा मिळून आल्या. तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्याशी अनैतिक संभोग झालेला आहे हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे. आणि हे सगळं बघता आरोपीने हा थंड डोक्याने हे कृत्य केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या बालिकेचा पुढील आयुष्य हे बर्बाद केलं आहे. तिला आयुष्यातून उठवलेलं आहे, तिचं आयुष्य संपवलेलं आहे. त्यामुळे हा आरोपी हा कोणतेही दयेस पात्र नाही. तसेच ह्या आरोपीवर यापूर्वीचे जे 2 गुन्हे होते त्या गुन्ह्यातनं तो निर्दोषमुक्त झाल्यामुळे त्याची हिंमत बळकावली आहे आणि त्यामुळे हा 3रा गुन्हा करायची त्याची हिंमत झालेली आहे. आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्यांनी त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्यांनी 3 वर्षाच्या ह्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत. हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. तसंच हा जो गुन्हा आहे हा अतिशय हिनियस क्राईम आहे, अतिशय गंभीर गुन्हा आहे. क्रूरतेचा कळस आरोपीने गाठलेला आहे. याच्यात आम्ही न्यायालयाच्याही निदर्शनास आणून दिलं होतं की इव्हन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. मेहरबान कोर्टाने आज ह्या 12च्या 12 केसलांचा जिस्ट हा वाचून दाखवला. या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे. भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे. हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल. हा गुन्हा 1 मे 2026 घडलेला आहे. 2 मे 2026 पहाटे ह्या गुन्ह्याची फिर्याद नोंदवण्यात आली आणि तपास सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर केवळ 15 दिवसात म्हणजे 16 मेला एक परिपूर्ण 1200 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या दोषारोपपत्रात लास्ट सीन टुगेदरची थिअरी, सायंटिफिक एव्हिडन्स, मेडिकल एव्हिडन्स, FSLचा एव्हिडन्स आणि DNA प्रोफाइलिंग हे महत्वाचे मुद्दे होते. त्या आधारे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर 28 मेला आरोपी विरुद्ध दोष निश्चिती करण्यात आली आणि त्यानंतर 29 मे पासून या खटल्याची सुरुवात झाली आणि
एकूण 16 वर्किंग डेजमध्ये प्रॉसिक्युशनकडनं 55 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज ह्या केसचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे. आज या निकालाचं वाचन करताना कोर्टाने स्पष्ट असं म्हटलं आहे की ॲग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस अँड मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेसवर कोर्टाने सविस्तर भाष्य केलेलं आहे की आरोपी केवळ 65 वर्षाचा आहे ही एकच बाब आरोपीच्या लाभात जाते, परंतु त्याचं विवेचन कोर्टाने असं केलेलं आहे की 65 वर्षाच्या वयात देखील याची ही वासना, याची ही लस्ट जी आहे, या लस्टची वासनेची भूक ही संपलेली नाही. त्यामुळे यास मोकळं सोडलं किंवा याला जर जन्मठेपेची शिक्षा दिली तर हा समाजासाठी हा अतिशय घातक ठरू शकतो. ही जी घटना आहे हे थंड डोक्याने विचारपूर्वक केलेला खून आणि लहान मुलीवर केलेले अत्याचार आहे. ही घटना समाजाला हलवून टाकणारी आहे, तसंच ज्युडिशियस कॉन्शियसला देखील ही घटना अतिशय धक्का देणारी आहे असं निकालात नमूद करण्यात आलं आहे. एकूण 137 पानांचं निकालपत्र आहे, त्याचा जिस्ट आज कोर्टाने वाचून दाखवलेला आहे. कोर्टाने निकालपत्रात असंही म्हटलं आहे की सोसायटी आणि ज्युडिशियल कॉन्शियसला अतिशय धक्का देणारी ही घटना आहे. कोर्टाने हे म्हटलं आहे की महिलांवर होणारे अत्याचार विचारात घेता शासनाने कायद्यात वेगवेगळ्या अमेंडमेंट्स केल्या, पॉस्को ऍक्ट सारख्या कायद्यांची निर्मिती केली, परंतु दुर्दैवाने पॉस्को ऍक्टला जे अभिप्रेत आहे तसं जलद गतीने न्याय निवाडे झाले नाहीत. याचा परिणाम असा झाला आहे की तपास करणारे तपासी अंमलदार बदलून गेले, साक्षीदारांच्या स्मृतीत विस्मरण झालं आहे, त्यामुळे पाहिजे तसा पुरावा पुढे येत नाही, साक्षीदार मिळून येत नाही आणि याचा निश्चित आरोपी पक्षांना नेहमी फायदा होत गेलेला आहे. परंतु हा खटला एक दुर्मिळ खटला म्हणता येईल की ज्या खटल्यात 16 दिवसात 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवलेली आहे. यात मी निश्चित काही गोष्टी हायलाईट करू इच्छितो की पब्लिक परसेप्शन बद्दल देखील कोर्टाने भाष्य केलेलं आहे की अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये पब्लिक परसेप्शन काय होत चाललं आहे. जसं ह्या गुन्ह्यात आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही न्याय आम्ही करू अशी मागणी झाली होती. कोर्टाने जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा पब्लिक परसेप्शन येतं, पब्लिक रोष एवढा होतोय, समाजाचा राग एवढा उडवतो की आम्हाला न्याय करू द्या, यापेक्षा समाजासाठी घातक काही ठरू शकत नाही. अशा वेळेस तातडीने न्याय होणं हे आवश्यक आहे. पब्लिक परसेप्शनचा विचार कोर्टाने अतिशय गांभीर्याने केलेला आहे. ह्या जजमेंटमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. प्रॉसिक्युशननी सर्कमस्टन्सेसची अनब्रोकन चेन ही पूर्णपणे एस्टॅब्लिश केलेली आहे. प्रॉसिक्युशननी FSLचे जे अहवाल आहेत ते वेळेत आणि इंटॅक्ट पद्धतीने कोर्टासमोर आणलेले आहेत. प्रॉसिक्युशननी FSLचे अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, न्यायवैद्यकीय शाळेचे जे मेंबर्स असतील त्यांची साक्ष कोर्टात नोंदवलेली आहे. कोणताही याचा शॉर्टकट न घेता डिटेल पुरावा कोर्टासमोर आणलेला आहे, हे कोर्टाने निकालामध्ये ऍडमिट केलेलं आहे. यात अनेक जजमेंटचा उहापोह झालाय. कोर्टाने या पब्लिक परसेप्शन, मिटिगेटिंग अँड लिटिगेटिंग ॲग्रिगेटिंग सर्कमस्टन्सेस बद्दल स्वतःला काही प्रश्न विचारले व त्याचे उत्तर काय आहेत हे सुद्धा विस्तृतपणे जजमेंटमध्ये मांडलेले आहेत. कोर्टाने ह्या जजमेंटमध्ये तपासी यंत्रणेचं अभिनंदन केलेलं आहे की हा तपास अतिशय मेटॅक्युलस पद्धतीने प्रोफेशनली झालेला आहे. ह्या तपासात पूर्णपणे ई साक्ष ऍपचा वापर करण्यात आलेला आहे. प्रत्येक साक्षीदाराचे जबाब, प्रत्येक पंचनामा ई साक्षीवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यात कोणताही मॅनिप्युलेशनचा चान्स नाही असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे. FSLच्या अधिकाऱ्यांचं कोर्टाने कौतुक केलेलं आहे की त्यांनी तातडीने सगळे रिपोर्ट्स, अहवाल कोर्टात दिले आणि ते बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित करण्यासाठी प्रत्येक जण उभा राहिला. कोर्टाने याच्यात प्रॉसिक्युशनचे अभिनंदन केलेलं आहे की प्रॉसिक्युशन आणि डिफेन्स यांनी पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत एकही तारीख न मागता डे टू डे बेसिसवर हा खटला चालवला आहे. विशेषतः कोर्टाने साक्षीदारांचं देखील अभिनंदन केलेलं आहे की आजच्या परिस्थितीत साक्षीदारांना शोधणं आणि साक्षीदारांना कोर्टापर्यंत आणणं हा जेव्हा एक जिकिरीचा टास्क झालेला आहे, असं असताना साक्ष देण्यासाठी, त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी साक्षीदार रांगा लावून कोर्टात हजर आहेत. आणि ह्या केसमधलं एक वैशिष्ट्य आहे की एक दिवस असा होता की मॅक्सिमम एका दिवसात 10 साक्षीदार तपासण्यात आलेले आहे, ज्यात काही लहान मुलं पण आहेत. त्यांची साक्ष कोर्टासमोर आणलेली आहे. प्रॉसिक्युशनकडनं प्रत्येक वेळेस ई साक्ष ऍप ओपन करण्याचा कोर्टाला ऑप्शन ओपन ठेवला आहे. जिथे कुठे शंकेला वाव असेल तिथे ते ई साक्ष ऍपवरनं हा तपास अतिशय नॅचरल कोर्समध्ये झालेला आहे, हे प्रॉसिक्युशन तर्फे कोर्टाला दाखवून देण्यात आलेलं आहे. कोर्टाचा स्टाफ, कोर्टाचा बाकी स्टाफ
आणि ह्या प्रॉसिक्युशनसाठी जे मदत करणारे लोक आहे त्या सगळ्यांचं कोर्टाने कौतुक केलेलं आहे. काही वेळातच हे जजमेंट आपल्या हातात मिळेल. यात कोर्टाने लास्ट सीन टुगेदरची थिअरी प्रॉसिक्युशनने बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह केलेली आहे असं भाष्य केलेलं आहे. याच्यात ही लहान मुलगी हसत खेळत त्या आरोपीबरोबर जात होती आणि तिला माहीत नव्हतं की पुढच्या काही मिनिटात तिचं आयुष्य संपणार आहे. अशा याच्यात त्या लहान मुलीने ह्या आरोपीवर विश्वास ठेवून आरोपीबरोबर ती गेली आणि आरोपीने विश्वासघात केलेला आहे यावर कोर्टाने सविस्तर कथन केलेलं आहे. यात आम्ही प्रॉसिक्युशन एजन्सी, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीतर्फे आम्ही सर्व कोर्टाचे देखील आभारी आहोत की विशेषतः या न्यायालयाने त्यांची उन्हाळी सुट्टी ही रद्द करून स्वतः रिझ्यूम होऊन पूर्ण वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत ह्या खटल्याचं कामकाज नॉनस्टॉप चालायचं. फक्त मधला एक ब्रेक कोर्टाने घेतलेला आहे. आम्ही सर्व न्यायालयाचे व न्यायालयीन कर्मचारी व ह्या न्यायदानासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली आम्ही सर्वांचे आभारी आहोत. ह्या निकालात आज कोर्टाने BNS सेक्शन 64, BNS 66(2), 74, 103(1), 173(2), 140, 238 तसेच पोक्सो ऍक्ट 4, 6, 8 आणि 12 ह्या कलमांखाली आरोपीला दोषी ठरवून आरोपीला एकूण तिहेरी 3 सेक्शन मध्ये ही मृत्यूदंड फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हा एक निश्चितच ऐतिहासिक निकाल ठरलेला आहे. या निकालाचे आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आता हे बघा, BNS 64 हा जो आहे हा रेपचा गुन्हा आहे. याच्या जन्मठेपेची मॅक्सिमम शिक्षा आहे. नंतर BNS 65चा 2 आहे, हे बलात्काराचा गुन्हा आहे. यात जास्तीत जास्त शिक्षा मृत्यूदंडाची आहे, जी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. BNS सेक्शन 74 विनयभंग आहे, याला 5 वर्षाची जास्तीत जास्त शिक्षा आहे, ती पूर्ण शिक्षा देण्यात आलेली आहे. BNS 103चा 1 आहे, ज्याच्यात खुनाची शिक्षा आहे, मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा आहे, त्यात ही दुसरी फाशी त्या कलमाखाली देण्यात आलेली आहे. BNS 173(2) अपहरण करण्याचा जो आहे त्यात जन्मठेपेची मॅक्सिमम शिक्षा आहे, त्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. BNS 140चा 1 आहे, खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे, याच्यात जन्मठेपेची शिक्षा आहे, ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. पॉक्सो कलम 4 प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार, याला मृत्यूदंडाची सर्वात जास्त शिक्षा काय तरतूद आहे, याच्यात तिसरी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. नंतर पॉक्सो कलम 6 तीव्र स्वरूपाचा प्रवेशात्मक लैंगिक अत्याचार, याला देखील मृत्यूदंडाची शिक्षा आहे, ती ठोठावण्यात आलेली आहे. पॉक्सो कलम 8 लैंगिक अत्याचार, याच्यात मॅक्सिमम 5 वर्षाची शिक्षा आहे, ती 5 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. पॉक्सो ऍक्ट कलम 12 लैंगिक छळवणूक, याच्यात 3 वर्षाचा कारावास आहे, या 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आरोपीच्या वकिलांकडे युक्तिवाद असा करण्यात आला होता की सगळी केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर बेस आहे, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची लिंक ही जोडण्यात आलेली नाहीये. त्यास आमचं उत्तर असं होतं की जसं मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही ई-साक्षीवर अपलोड केलेली आहे. प्रत्येक आर्टिकल जप्त करताना पंचांसमक्ष व्हिडिओग्राफी करून जप्त करण्यात आलं, त्याला सील करण्यात आलं. आवश्यकतेनुसार पंचांसमोर रिओपन पंचनामा करून ती रिओपन करण्यात आलं. सायबर एक्सपर्ट्सच्या मदतीने त्याचं अनालिसिस करण्यात आलं. अनालिसिस झाल्यानंतर पुन्हा सील करण्यात आलं आणि प्रत्येक मुद्देमाल हा मालखानामध्ये प्रॉपरली रजिस्टर करून ठेवण्यात आला. तो FSL कडे पाठवण्यात आला. FSLचं विश्लेषण झाल्यावर तो सील कंडिशनमध्ये कोर्टात आला. त्यामुळे ही चेन जी आहे ही अनब्रोकन चेन आहे असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे. आरोपीच्या वतीने आरोपीच्या वयाच्या बाबत देखील आर्ग्युमेंट करण्यात आलं की त्याचं वय कन्सिडर करता त्याला फाशीची शिक्षा न देता त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी. परंतु कोर्टाने तो मुद्दा पूर्णपणे खोडून काढला आहे की 65 वर्षाच्या वयात हा आरोपी असं कृत्य करतो आहे, तर ह्या आरोपीला कोणताही दयामाया दाखवण्याच्या लायक नाही. यात मी पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक गिल साहेबांचा विशेष आभार मानेल की त्यांनी आम्हाला पूर्णपणे साक्षीदार उपलब्ध करून देणे, साक्षीदारांसाठी जे लहान मुलं होते त्यांची सुरक्षा हा एक प्रश्न होता, आरोपीची सुरक्षा हा एक प्रश्न होता, त्यासाठी आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला.
त्यांचं जे दोषारोपपत्र आहे हे निश्चित अतिशय फुलप्रूफ दोषारोपपत्र आहे असं मी म्हणेल. यांच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून हे दोषारोपपत्र बनवलेलं आहे. प्रत्येक मुद्द्यावर मुद्देसूद तपास करण्यात आलेला आहे आणि त्या तपासाची निर्गती ज्याला कन्क्लुजन म्हणतात त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचून या दोषारोपपत्रात याचं भाष्य करण्यात आलेलं आहे. संबंधित तपासी अंमलदारांच्या साक्षी कोर्टात झाल्या, इन्क्लुडिंग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. प्रत्येक अधिकाऱ्याने त्याने केलेला तपास हा सविस्तरपणे न्यायालयासमोर मांडला. त्याची पूर्ण लिंक ही न्यायालयासमोर मांडण्यात आलेली आहे आणि निश्चितपणे मी हे सांगेल की हे जजमेंट हे एक स्टडी मटेरियल म्हणून निश्चित सगळीकडे वापरलं जाईल. हा एक ऐतिहासिक निकाल म्हणून हा निश्चितपणे हा प्रिझर्व केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे हा सर्वात फास्ट निकाल आहे, कारण केवळ 16 वर्किंग डे मध्ये हे कोर्टाचं कामकाज संपवलेलं आहे. जसं मी आता तारखा सांगितल्या की 2 महिन्याच्या आत हा निकाल आपल्या हातात मिळालेला आहे आणि तोही ऐतिहासिक निकाल आपल्या हातात मिळाला आहे. त्यामुळे निश्चितपणे हा रेकॉर्ड टाइम मध्ये संपवलेला खटला आहे असं म्हणता येईल. नसरापुर की केस में आज क्वांटम ऑफ पनिशमेंट पे फाइनल जजमेंट कोर्ट ने सुनवाया है. इस जजमेंट के दौरान कोर्ट ने प्रोसिक्यूशन की तरफ से जो 12 लैंडमार्क सुप्रीम कोर्ट जजमेंट्स रिलाई किए गए थे उन जजमेंट्स को डिटेल बिल्कुल विस्तृत में डिस्कस किया है. ऑनरेबल कोर्ट ने कंक्लूड किया है कि नसरापुर की जो केस है इस केस की फैक्ट्स और ये 12 जजमेंट्स में जो फैक्ट्स है वो काफी मिलते जुलते हैं. इसमें जो विक्टिम थी उसकी उम्र बहुत कम थी. जिस वक्त ये हादसा हुआ उस वक्त उसकी उम्र 3 साल 2 महीने और 7 दिन इतनी थी. एज अगेंस्ट दैट ये आरोपी की एज 65 ईयर्स थी. इस आरोपी ने बिल्कुल ठंडे दिमाग से सोच समझ के प्री प्लान कॉन्स्पिरेसी किया. पहले रेकी किया. ये विक्टिम वहां पे अकेली उसके दादी के साथ रह रही है, पहले उसने प्रॉपरली देख लिया, उसका रेकी किया और ये बच्ची को शेवगाठी देने के बहाने से और काफ दिखाने के बहाने से ये स्पॉट क्राइम सीन पे लेके गया और वहां पे इसने ये अत्याचार किए हैं. कोर्ट ने सभी मिटिगेटिंग और एग्रीवेटिव सर्कमस्टेंसेस को डिटेल डिस्कस किया और आरोपी को सभी जिन धाराओं में डेथ पनिशमेंट प्रिस्क्राइब की गई उन सभी धाराओं में डेथ पनिशमेंट अवार्ड की गई है. ये रिकॉर्ड टाइम में इस केस का फैसला हुआ है. केवल 16 वर्किंग डेज में 55 विटनेस का टेस्टिमनी कोर्ट में रिकॉर्ड किया गया, इंक्लूडिंग 3 बच्चे, एफएसएल ऑफिसर्स, इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स, मेडिकल ऑफिसर्स और पुलिस ऑफिसर्स. ये लैंडमार्क जजमेंट हुआ है. रिकॉर्ड टाइम में ये जजमेंट हुआ है और कोर्ट ने इस जजमेंट के दौरान इन्वेस्टिगेशन की सराहना की है, प्रोसिक्यूशन की सराहना की है, मेडिकल ऑफिसर्स, एफएसएल ऑफिसर्स, ऑल सपोर्टिंग स्टाफ सबकी सराहना की है. कोर्ट ने पासिंग रिमार्क्स में ये भी बोला है कि अगर पब्लिक आउटरीच को नजर रखते हुए इस टाइप से अगर सभी केसेस का अगर निपटारा हो पाए तो ये सोसाइटी के लिए बहुत बेनिफिशियल होगा. इसका इम्पैक्ट जरूर सोसाइटी पे होगा. इस केस के सुनवाई के बारे में कोर्ट ने सभी स्टेक होल्डर्स की सराहना की है. देखिए इसमें प्रोसिक्यूशन का जो एंटायर चार्ज था वो पूरा चार्ज कोर्ट के सामने प्रूव हो चुका है. बीएनएस सेक्शन 64 रेप, लाइफ इम्प्रिजनमेंट, BNS section 65(2) rape on the child having age below 12 years, death penalty. BNS section 74 assault to outrage the modesty, maximum punishment 5 years. BNS section 103 subsection 1 murder, capital punishment, that is death punishment. BNS section 137(2) kidnapping or abduction, life imprisonment. BNS section 101 abduction to commit murder, life imprisonment. POCSO Act section 4 death punishment, section 6 death punishment, section 8 5 years or section 12 3 years.
सर फैसला सुनाते हुए भावुक हुआ था, किस तरह से उसने देखिए फैसला ये काफी सेंसिटिव मामला है। इसमें ये बार बार रिकॉर्ड पे आ चुका है कि विक्टिम के साथ बहुत ही बुरी तरह से ये अत्याचार हुआ है। विक्टिम के बॉडी पे टोटल 18 सीरियस इंजुरीज मिली है। मेडिकल एविडेंस से ये भी बियॉन्ड रिजनेबल डाउट प्रूव हुआ है कि विक्टिम की डेथ होने के बाद भी डेड बॉडी के साथ भी असॉल्ट किया गया है, डेड बॉडी पे भी अत्याचार किया है। रेगुलर सेक्स किया गया, एनल सेक्स किया गया, ओरल सेक्स का भी पॉसिबिलिटी रूल्ड आउट नहीं है। ये सब फैसला सुनाते हुए और बाकी सब फैक्ट्स को मद्देनजर रखते हुए पूरा कोर्ट का माहौल ही काफी सेंसिटिव था। आज देखिए, आज आर्ग्यूमेंट किसी का भी नहीं हुआ। आरोपी के वकील ने पिछले डेट पे ही आरोपी के एज के बारे में आर्ग्यूमेंट किया था। कंसिडरिंग हिज एज, द लीनियंसी शुड बी ग्रांटेड टू एक्यूज। आरोपी के ऊपर 38 साल में कुछ किया था बताया जा रहा है। देखो, जब आरोपी की उम्र 36 ईयर्स थी, तब आरोपी ने 65 ईयर्स ओल्ड लेडी पे रेप किया था। उसके बाद आरोपी ने एक बार 17 साल के बच्ची पे रेप किया, और अभी आरोपी जब 65 ईयर्स एज है आरोपी का, तब आरोपी ने ये 3 ईयर्स के बच्ची पे रेप किया। तो ये सर्कमस्टेंसेस को एक एग्रीगेटिव सर्कमस्टेंसेस, एग्रीवेटिंग सर्कमस्टेंसेस कंसिडर किया गया। सर आरोपी वहीं पे रहने वाला था कि उसी गांव का था या फिर? देखिए, आरोपी कहीं पड़ोस के गांव में रहता था, और वो आरोपी ये घटना के कुछ दिन पहले, करीबन 4 दिन पहले इस गांव में आया हुआ था। सर ये फैसला मिसाल रहेगा आगे? डेफिनेटली ये फैसला एक मिसाल रहेगा। ये इन्वेस्टिगेशन के लिए भी एक मिसाल रहेगा कि इतना रैपिड, फास्ट, फुल प्रूफ इन्वेस्टिगेशन विदाउट एनी मैनिपुलेशन। ये ट्रायल इसलिए भी यादगार रहेगी कि 16 दिनों में 55 विटनेसेस, और ये इसलिए भी यादगार रहेगी कि एक ही ट्रायल में आरोपी को 3 अलग अलग पनिशमेंट, डेथ पनिशमेंट दी जा रही है। तो आरोपीचा अधिकार आहे। हायकोर्टात गेला तर प्रॉसिक्युशनकडनं फाईट आउट केले जाईल, निश्चितच फाईट आउट केलं जाईल। ठीक, नमस्कार। आज नसरापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे। यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूफ केले होते, त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सर्व सेक्शन मध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे। यासाठी सर्वप्रथम मी माननीय कोर्टाचा अभिनंदन करतो की जज साहेबाने त्याची समर वेकेशन सोडून हा खटला जे आहे ते कंटिन्युअस, कोणताही ब्रेक ना येता चालवला। त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून स्पेशल पीपी श्री अजय मिसर साहेब, जे सध्या आमच्या बरोबर इथे आहात, त्यांचा आणि त्यांची टीमचा विशेष अभिनंदन आहे की त्यांनी पुण्यात मुक्काम करून दररोज उशिरापर्यंत या केसमध्ये स्टडी करून, साक्षीदाराबाबत सगळे माहिती करून, आणि एक्झामिनेशन खूप चांगल्या प्रकारे झाला या केसमध्ये। त्याच्याबरोबर क्रॉस एक्झामिनेशन होता, ते पण डिटेलमध्ये कोर्टात झालेला आहे। या केसमध्ये 16 दिवसात 55 विटनेस तपासणे, त्यासाठी माननीय कोर्टाला आणि अजय मिसर सर आणि त्याची टीमच्या खूप खूप अभिनंदन आहे। आमचा रोल विशेष करून